नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण दशपर्णी अर्क बनवतोय. तर यामध्ये आपण अशा 10 झाडांची पानं घेतली, जे पानं कडू आहे आणि त्याच्यावरती कमीत कमी कीटकांचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर ही पानं आपले जनावरे खात नाही. या दशपर्णी अर्कामध्ये आपण कडुनिंब, त्याचबरोबर रोई, सीताफळ, वड आणि उंबर, एरंड, त्याचबरोबर पपई यांसारख्या कडू असणाऱ्या झाडांची पानं आपण वापरले आहे. असे सगळे मिळून आपण 10 झाडांची पानं याच्यामध्ये वापर केला. हे पानं आपण प्रत्येकी 1-1 किलो घेतले आहे. सगळे मिश्रण आपल्याला एका ड्रम मध्ये टाकायचे. या मिश्रणामध्ये आपल्याला 5 लिटर गोमूत्र आणि पाणी टाकायचे. मिश्रण आपल्याला सावलीच्या ठिकाणी ठेवायचे. त्याचबरोबर रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला हलवत राहायचे. त्यानंतर जो काही पानांचा अर्क आहे, हा सगळा काही पानांचा अर्क आपल्या पाण्यामध्ये उतरणार आहे आणि हेच पाणी आपल्याला प्रति 10 लिटरसाठी 1 लिटर या प्रमाणामध्ये वापरून आपल्याला पिकांवरती फवारणी करायची. तर या फवारणीमुळे आपले जे काही रस असणारे कीटक आहे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, ज्या काही छोट्या आळ्या आहे, या सगळ्यांचा आपल्याला नायनाट होणार. त्याचबरोबर जे काही इतर कीटक आपल्या पिकावरती अंडी देण्यासाठी येणार आहे, तर या अर्काच्या वासामुळे ते कीटकही आपल्या पिकावरती अंडी घालणार नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हळद, लसूण, आल्याची पेस्ट याच्यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून आपल्याला रोग नियंत्रणासाठी मदत होईल. हे अर्क पर्यावरणपूरक असून यापासून आपल्या पर्यावरणाला कोणताही धोका नसतो. यापासून आपण सेंद्रिय शेतीमध्ये कीड नियंत्रण करू शकतो. या अर्काच्या उपयोगाने आपण विना केमिकलचा भाजीपाला पिकवू शकतो आणि निरोगी राहू शकतो. हा अर्क बनवण्यासाठी आपल्याला 1 रुपया खर्च येत नसून हा अर्क आपण घरची घरी तयार करू शकतो आणि आपले पीक संरक्षित करू शकतो आणि आरोग्य आपण निरोगी ठेवू शकतो. अशाच सेंद्रिय शेतीच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.